नमस्कार, मी पूनम न्यूज अँकरच्या पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। मिलिकेंड अँड कंपनीचा ब्रँड आणि प्रगत कोटिंग ॲडिटिव्ह्ज मध्ये जागतिक स्तरावरील कंपनी असलेल्या बोचर्सने पुण्यातील त्यांच्या कोटिंग ॲडिटिव्ह्ज टेक्निकल सर्व्हिस लॅबोरेटरीमध्ये विस्तारित तांत्रिक क्षमतांचं अनावरण केलंय। हे अपग्रेड प्रादेशिक सहकार्य, नवोन्मेष आणि तांत्रिक उत्कृष्टतेद्वारे स्थानिक ग्राहकांना पाठिंबा देण्याच्या बोचर्सच्या वचनबद्धतेला बळकटी देत आहे। श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अनेक राजकीय घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पृथ्वीराज जाचक यांचे सूर जमले असून सर्वपक्षीय श्री जय भवानी माता पॅनल जाहीर करण्यात आलाय। सर्वपक्षीय पॅनल जाहीर करण्यासाठी मागील 3 ते 4 दिवसांपासून राजकीय घडामोडी सुरू होत्या। तर उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यामध्ये पॅनलच्या जागा वाटपावरून राजकीय नाट्य सुरू होतं। मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल करून त्रास देणाऱ्या अमोल काळे नावाच्या व्यक्तीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून तो पंकजा मुंडेंना कॉल आणि मेसेजद्वारे त्रास देत होता। या प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली। त्यानंतर सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या मदतीने आरोपी अमोल काळेला अटक केली आहे। पुणे शहरातील लोहगाव खराडी या दोन्ही परिसरांना जोडणारा अवघ्या 300 मीटरचा रस्ता पूर्ण खचलाय। या रस्त्याचे काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाचा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांनी घेतलाय। आज सकाळी 10 वाजल्यापासून बापू पठारे हे त्यांचे काही कार्यकर्ते आणि स्थानिकांसोबत या 300 मीटर रस्त्याजवळ आंदोलनाला बसलेत। या रस्त्याबाबत तक्रार करायला गेलं की या विभागाचे अधिकारी बघू करू असं म्हणतात, पण जोपर्यंत या रस्त्याचं डांबरीकरण होत नाही तोपर्यंत मी असाच बसून राहणार असा पवित्राही पठारे यांनी घेतलाय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणाच्या तपासाचे धागेदोरे आता माजी विधान परिषद सभापती आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यापर्यंत पोहोचले असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। या प्रकरणी त्यांना वडूज पोलिसांनी समन्स जारी केलेत। त्यांना उद्या सकाळी 11 वाजता हजर राहण्याचे आदेशही देण्यात आलेत। तर राजकीय वर्तुळात हा रामराजे यांना मोठा धक्का मानला जातोय। पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल उचलत पुणे महानगरपालिकेने शहरात 10 अतिरिक्त डबल डेकर उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव ठेवलाय। या इमारतींची रचना वाहनांच्या वाहतुकीसाठी खालचा डेक आणि मेट्रो रेल्वेसाठी वरचा डेक अशी केली आहे, ज्यामुळे शहरी जागेचा वापर अधिकाधिक करता येणार आहे। तर कर्वे रोडवरील नल स्टॉप आणि गणेशखिंड रोडवरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळ अशाच प्रकारच्या प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणीनंतर हा उपक्रम राबवण्यात येतोय। वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पुणे महानगरपालिकेने शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये 33 वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली बसवल्यात। या उपक्रमांचे उद्दिष्ट पारंपरिक लाकडावर आधारित चितांमधून होणारे उत्सर्जन कमी करणे आहे, जे विद्युत आणि वायू अंत्यसंस्कार पर्याय उपलब्ध असूनही प्रचलित आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांकडून लॉज मालक आणि चालक यांना सूचना करण्यात आल्यात। लॉज येथे राहावयास येणारे सर्व ग्राहकांची कागदपत्र व्यवस्थितपणे तपासून रजिस्टरमध्ये नोंद करावी अशी महत्त्वाची सूचना पोलिसांनी लॉजचे मालक आणि चालक यांना करण्यात आली आहे। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील लॉजचे मालक आणि चालक यांची बैठकही घेण्यात आली होती। मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखडा उपक्रम अंतिम मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महापालिकेने महापालिका श्रेणीत राज्यात दुसरं स्थान पटकावलंय। गुणवत्ता परिषदेने घेतलेल्या मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महापालिकेला 100 पैकी 85.71 गुण मिळालेत, तर उल्हासनगर महापालिकेने 86.29 गुण घेऊन प्रथम क्रमांकावर राहिली आहे। जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधील तणाव वाढलाय। पाकिस्तानने अंतर्गत युद्धाची तयारीही सुरू केली आहे। तर नागरिकांना सातत्याने युद्ध होणार असल्याची खबरदारी म्हणून काय करायचं याची माहिती देण्यात येते। तर अशातच आता पुण्याच्या आकाशात सतत विमानांच्या गिरट्या दिसत असल्याचंही पुणेकरांमध्ये याची चांगली चर्चा रंगली आहे। या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये ते थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।